हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण स्टार्ट करतोय लिक्विडेशन ऑफ कंपनी प्रॉब्लेम नंबर 3. आधी प्रॉब्लेम रीड करून घ्या, मग नंतरच त्याला सॉल्व करा. ओके, म्हणजे तुमच्या नोटबुकमध्ये त्याला रायटिंग करून घ्यायचा, त्यानंतरच त्याला सॉल्व करायला सुरुवात करायची, म्हणजे व्हिडिओ बघायची. ओके, चला बघा प्रॉब्लेम. तुमच्याकडे प्रॉब्लेम नसेल तर मी इथे डिस्प्ले करतो कॅमेरासमोर. बघा, ABC Limited went into voluntary liquidation 31st March 2020. The following balance sheet was prepared. तुम्हाला बॅलन्स शीट दिली आहे. सबस्क्राईब कॅपिटल दिले इथे 19,500 शेअर ऑफ ₹10 इच. सनरी क्रेडिटर प्रेफरन्शियल. इथे लक्षात ठेवा, सनरी क्रेडिटर हे हेडिंग आहे, त्यामध्ये प्रेफरन्शियल क्रेडिटर 24,200, पार्टली सिक्युअर्ड अगेन्स्ट फ्रीहोल्ड प्रॉपर्टी, मग अनसिक्युअर्ड आणि बँक ओव्हरड्राफ्ट. ओके, असे आयटम दिले आहेत. त्यानंतर इकडे ॲसेट, पेटेंट, फ्रीहोल्ड बिल्डिंग, प्लॅन, स्टॉक, डेटर, बिल रिसिएबल आणि प्रॉफिट अँड लॉस. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला पुढे दिले लिक्विडेटर रिलाइज द ॲसेट ॲज फॉलोज. कोणत्या कोणत्या ॲसेट रिलाइज केले आहेत? तर फ्रीहोल्ड प्रॉपर्टी, प्लॅन, स्टॉक, बिल रिसिएबल, डेटर. बरं, यापैकी ही जी फ्रीहोल्ड प्रॉपर्टी आहे त्याच्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आहे? यूज टू पे पार्टली सिक्युअर्ड क्रेडिटर. याचा अर्थ होतो की तुम्ही फ्रीहोल्ड प्रॉपर्टीला मॉर्गेज ठेवून तुम्ही लोन घेतलं आहे, तारण ठेवली त्या ॲसेटला आणि त्या बदल्यात लोन घेतलं आहे. बरं, ही ॲसेट किती रुपयाला सेल केली तुम्ही? तर लिक्विडेटर रिलाइज म्हणजे सेल करणे, 35,000 रुपयाला सेल केली. लोन किती घेतलं आहे ते हे इथे दिलं आहे. तुमच्या लायबिलिटीला चला, पार्टली सिक्युअर्डमध्ये बघा, अगेन्स्ट फ्रीहोल्ड प्रॉपर्टी असं लिहिलेलं आहे बघा, 55,310चं लोन घेतलं आहे. हे लोन घेतलं आहे बँकेकडून आणि तुम्ही ॲसेट मार्केटमध्ये सेल केली आहे तुम्ही 35,000ला. म्हणजे याचा अर्थ तुम्ही पूर्ण लोन पेमेंट करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ ही लायबिलिटी तुमची पार्टली सिक्युअर्ड आहे. हे तुमची लायबिलिटी म्हणजे पेमेंट साईडला रेकॉर्ड होईल. याला आपण डेफिसिट म्हणतो, म्हणजेच अनसिक्युअर्ड क्रेडिटरमध्ये तिला रेकॉर्ड करायची. ओके, त्यानंतर अजून काय दिलं आहे प्रॉब्लेममध्ये बघून घेऊ आपण. द एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाऊंट टू ₹1,000. लिक्विडेशनचा खर्च 1,000 आहे. लिक्विडेटर रेम्युनरेशन ॲग्रीड टू 2.5% ऑन द अमाऊंट रिलाइज. म्हणजे ज्या ॲसेट तुम्ही रिलाइज केल्या आहेत, ह्या वरच्या ॲसेट ज्या सेल केल्या आहेत त्याच्यावर 2.5% तुम्हाला कमिशन द्यायचं आहे. कोणाला द्यायचं आहे? लिक्विडेटरला. नंतर 2% ऑन अमाऊंट पेड अनसिक्युअर्ड क्रेडिटर. 2% तुम्हाला अनसिक्युअर्ड क्रेडिटरवर द्यायचं आहे. म्हणजे अनसिक्युअर्ड क्रेडिटर म्हणजे कोणते? जसं हे अनसिक्युअर्ड दिलं आहे बघा इथे लायबिलिटीला, त्या अनसिक्युअर्ड 99,790. बँक ओव्हरड्राफ्ट दिलं आहे 12,000. हे पार्टली सिक्युअर्डचं तुमचे 55मधून 35 मायनस करतो आपण, ती व्हॅल्यू येईल, त्याला पण अनसिक्युअर्ड म्हणतो आपण. आणि टोटल रकमेवर 2% तुम्हाला कमिशन द्यायचं आहे. या टोटल अमाऊंटवर तुम्हाला 2% कमिशन द्यायचं आहे. बरं, एवढं झाल्यानंतर इथे फुलस्टॉप दिला आहे. अदर दॅन ओनली लिहिले आहे का पुढे काही शब्द? नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला प्रेफरन्शियल जे क्रेडिटर आहे तुमचे, हे बघा, हे लायबिलिटीला प्रेफरन्शियल 24,200, त्याच्यावर पण 2% कमिशन द्यावं लागेल. कमिशन द्यावं लागेल. ओके, आणि लिक्विडेटर फायनल स्टेटमेंट तुम्हाला सोडवायचं आहे. तर चला आता आपण प्रॉब्लेम बघूया, त्याला आपण सॉल्व करूया आता. प्रॉब्लेम समोर ठेवायचा आहे आणि 1 बाय 1 आयटम रेकॉर्ड करायचा आहे. सुरुवात करायची ॲडजस्टमेंटपासून. आधी आपल्या ॲसेट कोणते रिलाइज झाले त्या बघून घ्यायच्या. ॲसेट साईडला कॅश आहे का ते चेक करून घ्या. बरं, बॅलन्स शीटला नाही आहे, त्याच्यामुळे ते इथे बॅलन्स ब्रॉट डाऊन येणार नाही. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, तर इथे आपण ओपनिंग कॅश घेतो ते येणार नाही. ओके, म्हणजे जिथे कॅश असते ते पण येणार कॅश प्रॉब्लेममध्ये दिलेली नाही, डॅश येईल. बरं, ॲडजस्टमेंटला या. लिक्विडेटर रिलाइज द ॲसेट ॲज फॉलोज म्हटलेलं आहे. पहिलीच ॲडजस्टमेंट आहे फ्रीहोल्ड प्रॉपर्टी. फ्रीहोल्ड प्रॉपर्टीवर तुम्ही लोन घेतला आहे, म्हणजे लोन तुम्ही फ्रीहोल्ड प्रॉपर्टीवर तुम्ही लोन घेतलंय, ते लोन तुम्ही सेपरेट ट्रान्सफर करा. त्याची ॲडजस्टमेंट नंतर सांगतो.
फ्रीहोल्ड प्रॉपर्टीवर तारण ठेवलंय, म्हणजे आपण ती ॲसेट तारण ठेवून लोन घेतलंय, तिला बाजूला ठेवा. आपण पुढचे आयटम सोडवू. प्लांट, स्टॉक, त्यानंतर बिल रिसिवेबल आणि डेटर ह्या ॲसेट तुम्ही मार्केटमध्ये सेल केल्या. मग चला त्यांना रेकॉर्ड करूया आधी. मग इथे रेकॉर्ड करतो आपण टू ॲसेट रिअलाइज म्हणून. ॲसेट रिअलाइज एक एक आयटम घ्यायचा आणि ऍडजस्टमेंटच्या व्हॅल्यू इथे रेकॉर्ड करायचे. म्हणजे प्लांट किती रुपयाला सेल केली तुम्ही, ऍडजस्टमेंटला बघा 51,000. स्टॉक 39,000. बिल्स रिसिवेबल 2,500 आणि डेटा 58,500. हे ॲसेट तुम्ही सेल केलेले आहेत मार्केटमध्ये. तर या सर्वांची टोटल आउटरला घेऊन टाकायची 000. ओके. $1,51,000 या चार्जिंगची टोटल आहे. ठीक आहे. ओके. चला तुमची रिसिप्ट साईडला एवढंच येणार होतं, तेवढंच रेकॉर्ड केलंय आपण. आता तुमच्या पेमेंट साईडला चला. स्टेप बाय स्टेप आपण पेमेंट करूया. स्टेप बाय स्टेप पहिले लॉ चार्जेस, लीगल चार्जेस प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नाही. ओके. लिक्विडेटर, रेम्युनरेशन याला रेकॉर्ड करूया आपण. तर लिक्विडेटर रेम्युनरेशन कसं घ्यायचं तुमच्या ऍडजस्टमेंटला दिलंय बघा. मी तुम्हाला बोललो होतो बुक्स मध्ये, तुमच्या प्रॉब्लेम मध्ये बघा. लिक्विडेटर रेम्युनरेशन 2.5%, 2.5% ऑन ॲसेट रिलाइज, ऑन ॲसेट रिलाइज. ओके. मग चला ॲसेट रिलाइज बघूया कोणत्या आहे. ह्या काय तुम्ही ऑलरेडी ॲसेट रिलाइज केलेले आहे. मी इथे साईडला लिहून देतो तुम्हाला. टोटल ॲसेट रिअलाइज 1,51,000 प्लस, अरे जा रे, हे बघा इथे अमाऊंट थोडी दिसणार नाही. इकडे घेतो मी या साईडला 1,51,000. ओके. ॲसेट रिलाइज आहे तुमच्या ते घेतल्या, प्लस फ्रीहोल्ड प्रॉपर्टी पण तर तुम्ही सेल केली आहे ना. ज्या ॲसेटवर कर्ज घेतलंय तरी सुद्धा ती ॲसेट सेल केली आहे, मग ती पण घ्यावी लागेल. ॲसेट फ्रीहोल्ड प्रॉपर्टीला किती रुपयामध्ये सेल केलंय तुम्हाला सांगितलं होतं मी. इथे बघा, इथे 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 35,000. कितीला सेल केली? 35,000. मग यांची टोटल करा. 0,0,0, 5 आणि 1 6, 5 3 8, 1,86,000 रुपयात आपण ते सेल केलेली आहे. मग याचा इफेक्ट किती लिहायचा? 1,86,000. त्याच्यात 2.5%, 2.5% फाईन करायचे. करा बरं तुम्ही 2.5% फाईन. 2.5% फाईन करायचं. हा पॉइंट आहे, याला इथून काढून घ्यायचं. इथे रेकॉर्ड करूया. काय बोलतोय हा. 25 1 25, 25 चौक 100, हे 40 होते. 4 1 0 गेला. 4 ने याला भाग द्या. 4 चौक 16, 4 चौक 24, 4 25, 4,650 रुपये येत आहे. याचं कॅल्क्युलेशन जे आलेलं आहे ते 4,650 आहे. ओके. मी कमिशन घेतलं. कोणाचं घेतलंय? ॲसेट रिलाइजचं. आता यानंतर चेक करा पुढचा आयटम. कमिशन अजून कशावर द्यायचं असतं आपल्याला? त्यांनी सांगितलंय 2% अनसिक्युअर्ड क्रेडिटर. मग मी इथे लिहून घेतो 2% अनसिक्युअर्ड क्रेडिटर. पण एक लक्षात ठेवा, याचं कमिशन तेव्हाच पेमेंट करायचं जेव्हा त्याचं पेमेंट होईल. अजून हा आयटम आपण पेमेंट केलेला नाही, तो पेमेंट होईल तेव्हाच त्याचं कमिशन द्या. त्याला होल्डवर ठेवा. 2 लाईन जागा सोडून द्या. पुढे चला. 2%, अजून 2% कशावर द्यायचं? तुम्ही म्हणता हे सर घेतलं तुम्ही अनसिक्युअर्ड, मग पुढचा आयटम काय घेताय? प्रेफरन्शियल क्रेडिटर. का घेताय प्रेफरन्शियल क्रेडिटर? तर मी तुम्हाला आधीच उत्तर सांगितलं होतं प्रॉब्लेम मध्ये. तुम्हाला जर असं लिहिलेलं असेल 2% अमाऊंट पेड ऑन अनसिक्युअर्ड क्रेडिटर,
त्याच्या पुढे अदर दॅन किंवा ओनली जर शब्द असेल तर फक्त अनसिक्युअर्ड वर द्यायचं. आणि जर काहीच लिहिलेलं नसेल, फुल स्टॉप असेल, तर तुम्हाला प्रेफरन्शियल क्रेडिटरवर कमिशन द्यावं लागेल. आणि ते कुठे मिळेल तुम्हाला प्रेफरन्शियल क्रेडिटर? तर तुमच्या लायबिलिटीला मिळेल. त्याच्यावर कमिशन द्यायचं आहे तुम्हाला. बघा लायबिलिटीला बघा 24,200 24,200 त्याच्या 2% आपण हे देऊ शकतो. कारण का? आपल्याकडे पैसे किती जमा आहे ते आधी बघून घ्या. टोटल रिसिप्ट हे बघा ही आहे 1,51,000. दिस इज टोटल रिसिप्ट. इकडे बाकी काहीच येणार नाही आता. मग टोटल रिसिप्ट मी साईडला लिहून ठेवतो. टोटल रिसिप्ट 1,51,000. इतके पैसे तुमच्याकडे आहेत आणि यातून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. मग तुम्ही एवढं पेमेंट केलंय, मग 24,200च्या 2% देऊ शकणार नाही? देऊ शकतो आपण. शून्य गेले 484 रुपये येतील. देऊ शकतोय आपण. तुम्ही म्हणसाल सर याचं पेमेंट करायचं की नाही? करायचं, पण आता नाही, पुढे करायचं. मग नेक्स्ट स्टेप, पुढची स्टेप घेऊन टाकायची लिक्विडेशन एक्सपेन्सेस. इथे ना स्टेप बाय स्टेप पेमेंट करायचं. फर्स्ट आधी लिक्विडेटर रेम्युनरेशन द्यायचं, मग नंतर द्यायचं तुम्ही एक्सपेन्सेस, लिक्विडेशन एक्सपेन्सेस. बरं, लिक्विडेशन एक्सपेन्सेस किती पेड केलं तुम्ही? तर ते प्रॉब्लेम मध्ये दिलं असेल बघा. ऍडजस्टमेंटला दिलंय 1,000 रुपये फक्त. 1,000 देऊ शकतोय म्हणजे या 1,51,000 मधून आपण हे पेमेंट केलं, आता हेही करू शकतो आपण. आहे पैसे आपल्याकडे अजून. मग नेक्स्ट स्टेपला प्रेफरन्शियल क्रेडिटर. आता येईल ते प्रेफरन्शियल क्रेडिटर. कोणतं? हे ज्याचं कमिशन आपण आधीच देऊन टाकलं. मला माहिती होतं की ते पेमेंट होणारच आहे म्हणून देऊन टाकलं. 24,200. कसं ओळखलं की मी ते देऊ शकतो? आपल्याकडे 1,51,000 होते, त्यातून मी हे दिले होते. मग 484 देऊ शकत नाही, 24,000 देऊ शकत नाही, 1.5 लाख आहेत ते देऊ शकतो म्हणून मी भिंताच देऊन टाकले. ओके, चला इथपर्यंत कळालं. व्हिडिओ डबल बघून घ्यायचे, नाही समजलं रिपीट घ्या. नेक्स्ट स्टेप. आता पुढचं पेमेंट काय असतं? डिबेंचर होल्डर. प्रॉब्लेम मध्ये डिबेंचर होल्डर दिलेलं नाही. डिबेंचर होल्डर म्हणजे डिबेंचर इंटरेस्ट ते दिलंय का? लायबिलिटीला चेक करा डिबेंचर आहे का नाही, डॅश करून द्या. मग लास्ट स्टेप आहे आपली आता अनसिक्युअर्ड क्रेडिटर. तर अनसिक्युअर्ड क्रेडिटर आपल्याला जमा करावे लागतील. प्रॉब्लेम मध्ये सर्वीकडे जिथे जिथे असतील ते घेऊन या. बघा तुम्ही अनसिक्युअर्ड क्रेडिटर. अनसिक्युअर्ड क्रेडिटर शोधा बरं तुमच्या लायबिलिटीला. या प्रॉब्लेम मध्ये इथे लायबिलिटीला आहे, इथे बघा लायबिलिटी साईडला सर्व्ही क्रेडिटर प्रेफरन्शियल दिलं आपण, हे दिलंय. त्यानंतर पार्टली सिक्युअर्ड आहे ते लिहून देतो मी. इथे पार्टली सिक्युअर्ड याचं कॅल्क्युलेशन इथे करून दाखवतो. पार्टली सिक्युअर्ड बघा 55,310 रुपयाचं तुम्ही पेमेंट केलंय. 55,310 रुपये तुम्ही लोन घेतलंय बँकेकडून. पेमेंट केलं नाही, सॉरी. 55,310चं लोन घेतलं बँकेकडून आणि तुम्ही सेल रिलाइज केली आहे. रिलाइज कोणत्या ॲसेटवर तारण ठेवलं होतं? ती कोणती ॲसेट तारण ठेवली? मॉर्गेज ठेवली, हायपोटिकेशन होतं, तर ते होतं आपलं फ्रीहोल्ड प्रॉपर्टी. म्हणून रिलाइज फ्रीहोल्ड प्रॉपर्टी. तर फ्रीहोल्ड प्रॉपर्टी किती रुपयामध्ये सेल केली तुम्ही? 35,000. म्हणजे बाकीचं पेमेंट आपण करू शकत नाही, ते मायनस करा. 20,310 हे पेमेंट आपण करू शकत नाही. 20,310 आपण पेमेंट करू शकत नाही. म्हणून हे आपलं पार्टली सिक्युअर्ड आहे. 35 आपलं किती? 20,310 मी अमाऊंट लिहून घेतली आहे. 20,310. अजून प्रॉब्लेम मध्ये अनसिक्युअर्ड काय होतं चेक करा बरं. ओरिजिनल अनसिक्युअर्ड क्रेडिटर. किती होते? तर ते होते 99,790. 99,790. नेक्स्ट आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट आहे आणि बँक ओव्हरड्राफ्ट पण अनसिक्युअर्ड आहे म्हणून इथे घ्यायचा. तो किती आहे? 12,000. आधी एक लक्षात घ्या 3 आयटम होते आपले अनसिक्युअर्ड, सर्व मी एकत्र केले. याची टोटल करा किती होते ते बघा. आपल्याकडे तेवढे पैसे शिल्लक आहे का चेक करा. बघा 24, 25, 4, 29, 30,000 रुपये आपण पेमेंट केलंय साधारण.
मग 1,50,000 मधून 30 दिले तर 1,20,000च आपल्याकडे शिल्लक आहे. अंदाजे केलं मी 24, 25 आणि हे 4, 5 1,20,000 शिल्लक येते. हे मायनस करून कळालं काय केलं मी, यांची बेरीज केली, त्यातून मायनस केली. बरं ते अंदाजे केले मी, आता नंतर परफेक्ट काढू. आधी याची टोटल तर करा. आपण पेमेंट करू शकतोय का? डायरेक्ट काउंटरला लिहायचं नाही. टोटल करा 0, 9, 10, 1, 7, 3, 10, 1, 11, 9, 2, 3, 9, 12, 1, 2, 9, 11, 9, 10, 11, 12, 13. हे बघा एवढे पैसे 1,32,000 100 आपण देऊ शकत नाही. किंवा सर कसं काय सर? तर बघा तुम्ही इथे लेस टोटल पेमेंट अप टू कुठपर्यंत आली आपली गाडी? अनसिक्युअर्ड क्रेडिट. तर हे पेमेंट करायचं तुम्हाला 4,650, 484 प्लस 1,000 प्लस 24,200. बस एवढंच तर पेमेंट केलंय. यांची टोटल करा बरं पटापटा. चला यांची टोटल करा परफेक्ट. हे 4, 4 हो बेरीज करायची त्यांची. 8, 5, 13, 2, 3, 4, 7, 6, 13, 4, 5, 6, 4, 10, 2, 3, 30,334 रुपयाचं तुम्ही पेमेंट केलेलं आहे साधारण. कारण हे बघा 24, 1, 25, 4, 29,000 तर हेच झाले. हे 30,000, 4, 2, 8, 5, 13, 2, 3, 4, 7, 7, 13, 4, 5, 6, 4, 10, 2, 3. 30,334चं पेमेंट केलं आहे. पण ते मायनस करा किती काय शिल्लक आहे बघू आपण. 6, 6, 6, 0, 2, 1,20,666 रुपये शिल्लक आहेत. एवढेच पैसे शिल्लक आहेत तुमच्याकडे. दॅट इज अवेलेबल कॅश. एसी अवेलेबल कॅश. मग आता हे जे पेमेंट आहे डायरेक्ट इथे लिहून मोकळं व्हायचं नाही. या कॅश मध्ये म्हणजे ही जे 1,20,000 आहे यामध्ये तुमचं कमिशन पण आहे आणि पेमेंट पण आहे. दोघं आयटम आहे. हे पेमेंट आहे आणि हे कमिशन आहे. बघा इथे दिसतंय है ना, 2% कमिशन बाकी आहे आपलं. हे कमिशन द्यायचं आहे आपल्याला, ते पेमेंट करायचं आहे. मग कसं करणार? हे बघा सोपं आहे. ॲझ्युम करायचं 100 रुपये द्यायचं. तुम्ही इथे ठरवलं की आपण याला 100 रुपये देऊन टाकू. मग त्याचं कमिशन किती टक्के इथे? 2%. मग 2% जर कमिशन म्हटलं तर किती रुपये द्यावे लागतील तुम्हाला? 2 रुपये. 100 रुपयाच्या 2% 2 रुपये होतात ना. हो बघा ना, 2 त्याच्या 2% म्हणजे असं 2% अशी लिहितात आपण. आणि कशाच्या? 100 रुपयाच्या. 0 गेलं 0 गेलं म्हणजे 2-2 रुपये उरले की नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याला टोटल पेमेंट आपल्याकडे किती अवेलेबल पाहिजे? तर हे 100 रुपये पण पाहिजे आपल्याकडे आणि 2 रुपये पण पाहिजे. बघा मी इथे कॅल्क्युलेशन करून दाखवतो. तर 100 प्लस 2 म्हणजे 102 रुपये पाहिजे आपल्याकडे. प्लस म्हणजे हे आणि हे दोघं मिळून 102 रुपये आपल्याकडे असतील तेव्हा कुठे आपण 2 रुपये कमिशन देऊ शकतो. हे लक्षात ठेवा. पुन्हा एक वेळा सांगतो, आपल्याला इथे एवढी रक्कम द्यायची होती, नाही देऊ शकत. आपल्याकडे फक्त 1,20,000 शिल्लक आहे. मग हे पेमेंट इथे जर दिलं तर त्याच्यात 2% जर तुम्ही पेमेंट केलं तर ते चालणार नाही. तुमची क्रेडिट साईड जास्त होऊन जाईल. तुम्हाला या 1,20,000 मध्येच पेमेंट पण द्यायचंय, कमिशन पण द्यायचंय. दॅट इज कमिशन अँड पेमेंट. दोघं अमाऊंट द्यायचे आहे. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला त्याच्यात 2% कमिशन असेल तर उरलेलं 100% तुमचं पेमेंट असेल. असं येते. म्हणून मी त्याला काय सांगितलं तुम्हाला, 100 प्लस 2 डायरेक्ट बेरीज करा. 102 रुपयामध्ये 2 रुपये काय तुमचं कमिशन आहे. तर या अमाऊंटला किती? 1,20,666 ला किती? त्याला किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 126,6G इंटू 2/102. याने याला भाग द्या. आता बेक बे 51, 51 ने याला भाग द्या. 51 1 51, 51 102, 18 उरले 186, 51 त्रिक
153 153 म्हणजे उरले 3 6 3 3 6 51 6 25 306 म्हणजे 30 परत 51 हे आलं उत्तर तुमचं 2366 रुपये आले. कॅल्क्युलेशन येते आपलं 2366 हे कमिशन आहे 2366. करा मायनस करा कमिशन, काही टेन्शन नका घेऊ. कमिशन इथून फाईन केलं आपण 102 रुपये काय अजून आले, कुठून आले 102? 100 आहे याला 2 ऍड केले. काही म्हणतील सर मग इथे 3 असले तर बाबा 103 गेलं बघ. 100ला 3% 103 ला 3 याला किती, 5 असेल तर 105 ला 5 याला किती, 110 असेल तर 110 ला 10 याला किती. आलं लक्षात? पुढच्या प्रॉब्लेमला असंच सोडवायचं आहे. जितके पर्सेंट असतील तितके तिच्यात ऍड करायचे 100 मध्ये आणि तेच तिकडे लिहायचे. ओके. मग आता हे उत्तर आलं 0 0 7 7 3 गेले 3 सॉरी 1 8 1 1 1,18,300 हे आपलं पेमेंट आहे. ते पेमेंट आहे आपलं, ते इथे लिहून टाकायचं 1,18,300. असं का सांगितलं मी? तर हेच पेमेंट आपण केलं त्याच्यावरच पर्सेंटेज करा ना फाईन. आपला नियमच रूल काय सांगतो, जितकं पेमेंट त्याच्यावर तितकं कमिशन. मग 2% कमिशन मध्ये 2 भागिले 100 00 कट झाले. उरलेल्याचा गुणाकार करा 3 2 6 3 8 24. चुकलंय काय इथे? चुकलं. 0 0 7 3 गेले 3 8 1 गेला 1 18 1 18,300 1 18,300 हा 1 18,300 त्याच्या 2% काढतोय आपण. 1,18,300च्या 2%. 0 0 गेले 3 2 6 8 2 16 सॉरी 8 2 16 आजच्याला 1 2 1 2 2 1 3 आणि 2 1 2. बघा हेच तर कमिशन काढलं होतं आपण इथे, हेच तर काढलेलं आहे आपण, तेच आपल्या इथे रेकॉर्ड झालेलं आहे. आणि याची टोटल करा तुमची हीच येईल 1,51,000. हे टॅली होईल तुमचं. अशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. हे बघा मी व्हिडिओ दिली आहे तुम्हाला, तुम्ही बघायची, डबल टिबल बघायची. जे नाही समजलं मग तुम्ही कॉल करा, झूमवर मी तुम्हाला सांगेल की कशी ती व्हॅल्यू फाईंड केली.